पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 तारखेला पुणे दौऱ्यावरती असणार आहेत आणि याच मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 26 तारखेला मोदी ज्यावेळी पुण्यात येतील त्यावेळी पुण्यातल्या याच SP कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या जाहीर सभेची या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिवस रात्र या ठिकाणी कामगार सभा मंडप त्यासोबत या ठिकाणी या भव्य मंचाची तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भव्य असा हा सभा मंडप या ठिकाणी टाकला जात आहे आणि याच जाहीर सभेच्या माध्यमातून भाजप आणि एकूणच महायुती सरकार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुण्यातल्या जाहीर सभेत नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन त्यासोबतच भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे आणि विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन 26 तारखेला मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं ज्या ठिकाणी ही जाहीर सभा पार पडणार आहे त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच जाहीर सभेकडे राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागून आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आणि एकूण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत। त्यामुळे काय नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील याकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।